अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथं काय बंधार फेंदार माझ्या समाजाला माहिती बंधार नाही काय नाही उगा वार्ता पसरू नका काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं। मनोज जरांगे पाटील मुंबईत लोणावळ्यामध्येच मॅनेज होतील किंवा मनोज जरांगे पाटील आंदोलनापासून मागे हटतील मुंबईचा निर्णय टाळतील अशा बातम्या आल्या। वाटलं हेही होतं आता इतक्या लांबची तयारी केली आहे तो मनोज जरांगे पाटील माघारी फिरतील तरी कसं म्हणून दीपक केसरकर म्हटले आरक्षणाचा गुलाल उधळायला तयार राहा। वाटलं होतं की खरोखरच गुलाल उधळला जाऊ शकतो पण अर्थातच ही फसवेगिरी असेल हाही एक चान्स होता। बातमी समोर आली लोणावळ्यापासून मनोज जरांगे पाटील पुढे निघून गेले सरकारची शिष्टाई निष्फळ ठरली आणि आता मात्र कुठल्याही शिष्टमंडळासोबत जरांगेंना बोलण्यात इंटरेस्ट नाही। यायचंय तर मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्याशीच बोलू। हे स्टेटमेंट जे आहे ते जरांगेंचं सगळ्यात जास्त जड जे आहे ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना जाणार आहे। एकनाथ शिंदे हे तसंही झुकता माप किंवा समाजाच्या बाजूने जे योग्य आहे त्यात ते विरोहून जातील कुठलाही इगो मध्ये येऊन देणार नाही। फडणवीस आणि अजित पवार यांचा इगो नक्कीच मध्ये येऊ शकतो। जरांगेंनी स्टेटमेंटच तसे दिलेत बुवा। आता हे स्टेटमेंट ऐका आणि तुमचं यावर काय मत आहे कमेंट करा। जाहीरपणाने एक मत चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे। आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला। माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकडतील आमचं जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचे सुद्धा हाल आहेत। आमचं स्वप्न आहे दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आता हे सरकारच्या हातात। तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती। कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले। तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवट तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावं चर्चा करावी ही तोडगा लगेच काढावा नाही हे असंच राहील दादा चालू। हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही देणार। पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही तिघं बियाना आता कवर मागर आता तिघं तुम्ही या एकत्र या नाही तर तिघात मिळून एखादा या पण तुम्ही तिघं आता याच्यात लक्ष घाला ही समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती। नाही शिष्टमंडळाकडून तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही। आणि तुमचं काय होतं आज भूमिका तुमची वेगळी दिसते तुम्ही शिष्टमंडळाला बंद दारात तुम्हाला कशाला वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथं काय बंधार फेंदार माझ्या समाजाला माहिती बंधार नाही काय नाही उगा वार्ता पसरू नका काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं। मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येतं ते फक्त माहिती द्यायला आलेत। हे बघा ही माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले मला आणून काही अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडून नाही केलं। प्लीज प्लीज एक मिनिट थांबा सगळे शांत बस। हे तुमचे 2 दिवसापासून आला त्याच्या तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आहेत आल्यापासून। अरे माझ्या समाजाला नाही अडचण मला जेवायचं एकच मिनिट अरे ऐका हो तुम्ही हा बघ तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एकच सर तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मीडियाच्या बांधवांनी। मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता म्हणलं चला बोला इथंच जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर तुम्ही गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे लोकात मग आम्ही नाही येत त्यांचे प्रॉब्लेम आहेत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते म्हणजे त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं येऊ द्या मग मी चाललो मुंबईकडे।